पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का बसलेला आहे, कारण युरोपियन एअरलाइन्सनी सुद्धा आता पाकिस्तानी हवाई मार्गाचा वापर टाळलाय। भारतात येताना किंवा भारतातून युरोपला परत जाताना या एअरलाइन्स पाकिस्तानी हवाई क्षेत्रातून उड्डाण करणार नाहीत। लुफ्थान्सा, ब्रिटिश एअरवेज, स्विस तसंच ITA या एअरवेजनी हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय। फ्लाइट रडार 24च्या माहितीनुसार 30 एप्रिलपासून हा बदल दिसून येतोय आणि 2 मे पासून लुफ्थान्सा, ITA एअरवेज आणि LOT पॉलिश एअरलाइन्सनं पूर्णपणे पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून उड्डाण करणं थांबवलेलं आहे। तर आपण पाहतोय नेमका काय परिणाम होतोय, कोणत्या फ्लाइट्सवरती परिणाम होतोय। मुनिच दिल्ली याच्यावरती परिणाम होतोय, फ्रँकफर्ट मुंबई, फ्रँकफर्ट हैदराबाद, तर बँकॉक ते म्युनिच, रोम टू दिल्ली, तर भारतानं पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यासाठी आता एक मोठं पाऊल उचललंय। भारताचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर कृष्णमूर्ती व्ही सुब्रमण्यम यांचा कार्यकाळ तात्काळ प्रभावानं संपुष्टात करण्यात आलाय। पाकिस्तानला आर्थिक सुविधा देण्याबाबतच्या आढावा बैठकीआधी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। सुब्रमण्यम यांना 1 नोव्हेंबर 2022ला या पदावरती नियुक्त करण्यात आलं होतं, मात्र त्यांचा कार्यकाळ 6 महिने आधीच संपवण्यात आलाय। आणि आता साम टीव्हीचा स्पेशल रिपोर्ट। पहलगामचा बदला घेण्यासाठी भारतानं एकेका मोर्चावरती पाकिस्तानची कोंडी केलेली आहे। जमीन, पाणी, हवेनंतर आता भारतानं पाकिस्तानची आर्थिक कोंडीही केली आहे। नेमकं कशी पाहूयात। हवा, पाणी, जमिनीनंतर आता आर्थिक कोंडी। भारताचं पाक विरोधात आयात युद्ध। भारताचा स्ट्राइक, पाक भिकेला लागणार। पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानची चहूबाजूनं कोंडी करतोय। त्यातच आता भारतानं पाकिस्तानवर थेट इकॉनॉमिक स्ट्राइक केलाय। त्यामुळे आधीच बेरोजगारीनं हैराण असलेल्या पाकिस्तान विरोधात भारतानं आता आयात युद्ध छेडलंय। त्यामुळे पाकिस्तानची पुरती घाबरगुंडी उडाली आहे। भारताकडून पाकिस्तानच्या मालावर आयात बंदी। वर्ष 2024 द्विपक्षीय व्यापार $120 कोटी न घटला। वर्ष 2019 भारत पाकमध्ये $300 कोटी व्यापार। 2024 ते 2025 भारताकडून पाकिस्तानला 1936 कोटींची निर्यात। 2024-25 पाकिस्तानातून भारतात 0 आयात। निर्बंधांमुळे पाकिस्तानचा औपचारिक व्यापार बंद होणार। आयात बंदीमुळे पाकचा कराची स्टॉक एक्सचेंज आपटला। दुबई, सिंगापूर या त्रयस्थ देशांकडून होणारा व्यापार पाकसाठी महागणार। जीवनावश्यक वस्तूंची किंमत वाढणार। भारतानं पाकवर इकॉनॉमिक स्ट्राइक केल्यानं पाकला जोरदार फटका बसणार आहे। कपाशी, केमिकल, फूड प्रोडक्ट्स, औषधं अशा वस्तूंची भारताकडून पाकला निर्यात केली जाते। आता कॉफी, रंग, चहा, साखर, मीठ, ऑटो पार्ट्स सारख्या वस्तू पाकिस्तानमध्ये मिळण्याची बोंब होणार आहे। त्यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे। पाकिस्तान के जहाजों को भारतीय पानी में, भारतीय समुद्रों में आना बंद कर दिया है। इससे हमारे व्यापार पे और अर्थव्यवस्था पे बहुत ज़्यादा फर्क नहीं पड़ेगा, लेकिन पाकिस्तान की बहुत ही कमज़ोर अर्थव्यवस्था है। उनके जहाज़ों को इस तरह से रोका गया है, उससे उनकी अर्थव्यवस्था को एक और धक्का मिलेगा। पहलगाम हल्ल्यानंतर भारत दररोज पाकिस्तानची कोंडी करतोय। जमीन, पाणी, हवाई कोंडीनंतर आता मात्र आर्थिक कोंडी केल्यानं
पाकिस्तानी अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच महागाई, बेरोजगारी आणि उपासमारीनं त्रस्त असलेला पाकिस्तान आता मात्र पुरता नेस्तनाबूत होणार एवढं निश्चित आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढतोय आणि याचा परिणाम कर्मचाऱ्यांवर सुद्धा झालेला आहे. आयुध निर्माणी कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावरती परतण्याचे आदेश देण्यात आले. तर भारत पाकमधील तणावाच्या पार्श्वभूमीवरती हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचं कळत आहे. पाकिस्तानमधील तणाव वाढतोय आणि याचा परिणाम कर्मचाऱ्यांवर सुद्धा झालेला आहे. आयुध निर्माणी कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावरती परतण्याचे आदेश देण्यात आले. तर भारत पाकमधील तणावाच्या पार्श्वभूमीवरती हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचं कळत आहे. पुरावे असल्याचं सुद्धा या जमालींनी म्हटलेलं आहे. तरी धमकी आपण पाहतोय. पाकिस्तानवरती हल्ला केला किंवा सिंधू नदीचा पाणी पुरवठा थांबवला तर अण्वस्त्रांनी प्रत्युत्तर देणार अशी धमकी आहे. सिंधू नदीचं पाणी रोखलं तर ते पाकिस्तान विरोधात युद्ध मानलं जाईल आणि त्याला पूर्ण ताकदीनं प्रत्युत्तर दिलं जाईल. भारताच्या लष्करी कारवाईच्या योजनांबद्दल आमच्याकडे ठोस पुरावे असल्याचाही दावा जमालींनी केलाय. तर भारत कधीही कुठेही हल्ला करू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि यानंतर आपण इतरही घडामोडी आहेत त्यांचा वेगवान आढावा घेणार आहे. आपण वळतोय टॉप 5 कडे. सुरुवातीला मुंबईत नेमकं काय घडतंय ते पाहूयात. मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आज दिलासा मिळणार आहे. आज वैद्यकीय अभ्यासक्रमाची नीट प्रवेश पूर्व परीक्षा असल्यामुळे मध्य रेल्वेनं मेगा ब्लॉक रद्द केलाय. मध्य, हार्बर आणि पश्चिम अशा तिन्ही लाईन्सवरती ब्लॉक नसणार आहे. नीट परीक्षेला बसणारे विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरळीत प्रवास करता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. मुंबईत आज अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मुंबईसह ठाणे, पालघर आणि आसपासच्या परिसरासह पावसाची शक्यता वर्तवली जाते. मुंबईत संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विलेपार्ल्यातील जैन मंदिरावरील कारवाई नियमानुसारच असल्याचं शपथपत्र जे आहे ते मुंबई महापालिकेनं उच्च न्यायालयात दाखल केलंय. विलेपार्ले पूर्वेतील कांबळीवाडी परिसरातील जैन मंदिराचं अनधिकृत बांधकाम पाडण्याबाबत मुंबई महापालिकेनं केलेली कारवाई ही नियमानुसार आणि संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करूनच केली असं शपथपत्रात नमूद करण्यात आलंय. मुंबईनंतर वळतोय पुण्याकडे. पुण्यात काल केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते पुणे जोधपूर रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. राज्यात 23,778 कोटींची रेल्वेची कामं सध्या सुरू आहेत. मोदींचं महाराष्ट्रावरती विशेष लक्ष आहे अशी माहिती यावेळी रेल्वे मंत्र्यांनी दिली. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यातील रेल्वे कामांसंदर्भात माहिती दिली आहे. मुंबई पुणे नागपूर रेल्वे काम हाती घेतलंय. पुणे लोणावळा DPR तयार आहे. तर पुणे नाशिक नवीन अलाइनमेंट सुद्धा तयार केली जाते आणि शिवाय पुणे लोणावळा 3ऱ्या आणि 4थ्या लाईनचाही पाठपुरावा केला जातोय असं रेल्वे मंत्र्यांनी सांगितलंय. पुणे सासवड रोडवरती दिवेघाटात काल संध्याकाळी ST आणि दुचाकीचा अपघात झाला. ब्रेक फेल झाल्याने STवरील नियंत्रण सुटून हा अपघात झालाय. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र 2 दुचाकींचं नुकसान झालंय. शिरूरच्या निमोणे गावातून एका दुचाकीची चोरी झाली आहे. अज्ञात चोरटा CCTV मध्ये कैद झालाय. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन इथे फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी रद्द केलेल्या तिकिटामधून पुणे रेल्वे विभागाला 62,70,00,000 रुपयांचं उत्पन्न मिळालंय. मागील आर्थिक वर्षात 50 कोटी रुपयांचं उत्पन्न पुणे रेल्वेला मिळालं होतं. तुलनेत यंदा 24% वाढ झाल्यानं रद्द केलेल्या तिकिटांमध्ये 12 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प 4 मध्ये ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून भाटिया नावाचे वृद्ध जखमी झाले. त्यांचा आवाज ऐकून स्थानिकांनी तिथे धाव घेतली आणि भाटिया यांना बाहेर काढलं. त्यांच्या चेहऱ्याला आणि डोक्याला दुखापत झाल्यानं उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. कल्याणमध्ये बैल बाजार परिसरात कत्तलखाना सुरू असल्याचं उघड झालं. तबेल्यातच बैलाची कत्तल करून विक्री करणाऱ्या 29 वर्षीय आरोपीला कल्याण पोलिसांनी अटक केली आहे. कोणतीही कायदेशीर परवानगी नसताना तबेल्यातच कत्तलखाना चालवल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आणि यानंतर विदर्भात नेमकं काय सुरू आहे त्याचा आढावा घेऊया. बुलढाण्याच्या जळगाव जामोद मतदारसंघातील शेगाव तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. नागरिकांना पाईपलाईनच्या लिकेज व्हॉल्व्हमधून नंबर लावून पाणी भरावं लागतंय. जिल्हा प्रशासन याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करतायत. मलकापुरामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती प्रहार आणि समतेचं निळं वादळ संघटना आक्रमक झाली आहे. या दोन्ही संघटनांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती सरकार विरोधात मोर्चा काढला. शेतकऱ्यांची कर्जमाफी, पीक विमा या मागण्या मंजूर केल्या नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय. नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवरती शनिवारी 10 मे पासून डिजिटल पेमेंट स्वीकारलं जाणार नाहीये. विदर्भ पेट्रोल असोसिएशननं हा निर्णय घेतलाय. काही बनावट व्यवहारांमुळे पंप चालकांच्या खात्यांतील लाखो रुपयांची रक्कम गोठवली जाते. सायबर क्राईम विभागाकडून सुद्धा सहकार्य मिळत नसल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. यवतमाळमधील ढानकी ते बिटरगाव रोड या दरम्यान 2 दुचाकींची धडक झाली आणि यात एकाचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे. बजरंग भद्रावळ असं मृत व्यक्तीचं नाव आहे. तो उमरखेड पंचायत समितीतून काम आटोपून घरी जातानाच हा अपघात झाला. यवतमाळ जिल्ह्यातील 19 गावात टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. टँकर वेळेवरती पोहोचत नसल्यानं महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते आणि त्यातच पाणी पुरवठा योजनांची 50%हून अधिक कामं बाकी असल्यानं ती पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. आणि यानंतर मराठवाड्याकडे आपण वळतोय. हिंगोली जिल्ह्यात सूर्य आग ओकत असल्यानं आता बळीराजानं आपल्या कामाच्या वेळेत बदल केलाय. सकाळी 6 ते 9 आणि सायंकाळी 4 ते 7 या वेळेत शेतीमधील मशागतीची कामं पूर्ण केली जात आहेत. उन्हापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कामाच्या वेळेत बदल केला गेलाय. परभणीच्या उड्डाण पुलावरती काल 2 दुचाकींचा समोरासमोर अपघात झाला आणि यात दोन्ही दुचाकींवरील तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनं काही काळ उड्डाण पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात पाठवले असून तरुणांची ओळख पटवली जाते. तुळजाभवानी मंदिरामध्ये आता बोगस व्हीआयपींना थेट दर्शन बंदीचा निर्णय घेण्यात आलाय. व्हीआयपी दर्शन पासमध्ये भ्रष्टाचार केला जात असल्याची तक्रार जी आहे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी केली होती. शिवाय भाविकांकडून सुद्धा अनेक तक्रारी येत होत्या आणि त्याच अनुषंगानं मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. मराठवाड्यानंतर उत्तर महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय ते जाणून घेऊयात. जळगावमध्ये एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. आकाश भावसार असं त्याचं नाव आहे आणि त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं असता मृत घोषित करण्यात आलं. दरम्यान पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. जळगावात 2 दिवसांत सलग 3 महिलांचे मंगळसूत्र तोडून चोरटे पसार झालेत. प्रेमनगर, रिंग रोड आणि फॉरेस्ट कॉलनीत मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांना पोत त्यांच्या तोडल्या गेल्या. 13 ग्रॅम वजनाची मंगळपोत हिसका मारून पळवून नेत दुचाकीवरती बसलेल्या आपल्या साथीदारासह हे चोरटे पसार झाले. शाळा महाविद्यालयांना लागलेल्या सुट्ट्या आणि लग्नसराईत यामुळे आता नियमित धावणाऱ्या गाड्यांना गर्दी होऊ लागली आहे. शिवाय सुट्ट्यांमुळे पर्यटनासाठी जाणाऱ्यांची वाढलेली संख्याही आहे. उन्हाळी सुट्टीच्या काळात सोडण्यात आलेल्या विशेष समर स्पेशल गाड्यांचं बुकिंगही फुल झालंय.
नाशिकच्या येवला शहरातील तरुणाकडून 4 तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्री संशयितांच्या घरी छापा टाकत तलवारी ताब्यात घेतल्यात. धुळ्यात बिलाडी गावामध्ये महावितरणच्या निष्काळजीपणानं शेतकऱ्याचे 5 बिघे मका आणि ठिबक यंत्रणा जळून खाक झाली आहे. शेतातील विद्युत तारा लोंबकळत होत्या. अनेकदा तक्रार करून सुद्धा कारवाई न झाल्यानं नुकसान झाले. उत्तर महाराष्ट्रानंतर थेट जातोय कोकणात. माथेरानमध्ये प्रायोगिक तत्वावरती सुरू करण्यात आलेल्या ई रिक्षाची संख्या वाढवण्याची मागणी करण्यात येते. मात्र राज्य सरकारकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नाहीये आणि म्हणून माथेरानच्या पर्यटनावरती मोठा परिणाम होतोय. ई रिक्षा वाढवल्यानं तरुणांना रोजगार प्राप्त होईल अशी आशा माथेरानकर व्यक्त करतायत. गणपती मूर्तींसाठी प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये गणेशोत्सवापूर्वीची लगबग सुरू झालेली आहे. पेणमधील गणेश मूर्तींना परदेशातही मोठी मागणी असते. पेणमधून प्रतिवर्षी लाखोंच्या संख्येत गणेश मूर्ती परदेशात पाठवल्या जातात. पेणमधून गणेश मूर्ती परदेशात रवाना होण्यासही सुरुवात झाली आहे. हवामानात बदल झाल्यामुळे काल संध्याकाळनंतर गेटवे ते मांडवा जलवाहतूक सेवा विस्कळीत झाली आणि यामुळे पर्यटक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. उन्हाळी सुट्टी आणि शनिवार रविवारमुळे अलिबागला येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र बोट सेवा विस्कळीत झाल्यानं प्रवाशांना जेट्टीवरच ताटकळत उभं राहावं लागलं. महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे 57वे अधिवेशन हे 5 आणि 6 मेला रायगडच्या माणगावमध्ये होणार आहे. महागाई भत्ता, घरभाडं भत्ता आणि वार्षिक वेतन वाढीसह कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवरती या अधिवेशनामध्ये चर्चा होणार आहे. खेड तालुक्यात भरधाव दुचाकीनं पायी चाललेल्या प्रवाशाला भरधाव धडक दिली आणि त्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात मारुती गुंजाळ हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या मेंदूला मार लागल्यानं प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताचा हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला. आणि यानंतर आपण पश्चिम महाराष्ट्रातील घडामोडी जाणून घेऊया. विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील प्रस्तावित कॉरिडॉरमध्ये बाधित होणाऱ्या मालमत्ता धारकांचा सर्व्हे करण्यात येणार आहे आणि हे काम 3 आठवड्यांत पूर्ण करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे. कॉरिडॉर संदर्भात स्थानिक रहिवासी, दुकानदार आणि महाराज मंडळींशी ही चर्चा झाली आहे. मिरजेच्या शासकीय रुग्णालयातून 3 दिवसांचं बाळ चोरीला गेलंय. बाळ चोरीच्या घटनेमुळे मिरज शासकीय रुग्णालयाच्या ढिसाळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. बाळाच्या चोरीची महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. छावा सिनेमावरून शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सिनेमामुळे इतिहास समजायला लागला. खरं हे आपलं दुर्दैव आहे, पण छत्रपती महाराजांचे अनेक किस्से आहेत आणि ते आत्ताच्या पिढीला माहीत नाहीयेत असंही ते म्हणाले. आणि यानंतर तापमानासंदर्भातल्या घडामोडींचा घेऊयात वेगवान आढावा. पुण्यात 2 महिने शहराचं तापमान 39 ते 42 अंशांवरती होतं. मात्र शनिवारी शहराचं तापमान 1.5 ते 2 अंशांनी घटल्याचं हवामान विभागानं जाहीर केलंय. शहरात सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होत असल्यानं पावसाचा इशारा देण्यात आलाय. संपूर्ण एप्रिल महिन्यात सोलापूरचं तापमान तब्बल 40 अंशांच्याही वर पोहोचलं असताना मे महिन्याच्या तोंडावरती उन्हानं आणखी कहर केलाय. तापमान तब्बल 44.7 अंशांवरती पोहोचलं, जे की 45 अंशांच्या घरात पोहोचलं. त्यामुळे आता सोलापूरकरांची अक्षरशः होळपळ होतीये. राज्यात असह्य उकाड्यानं नागरिक हैराण झालेत आणि यातच पावसाला पोषक हवामान झाल्यानं राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी राज्याच्या कमाल तापमानातील वाढ कायम राहणार आहे. वर्धा जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली. अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांना मोठा फटका बसणार आहे आणि पावसामुळे नागरिकांना उकाळ्यापासून काहीसा दिलासाही मिळू शकतो. नागपूर शहरातील पारडी शांतीनगर भागात जोरदार अवकाळी पाऊस बरसला. अनेक ठिकाणी गारांचा पाऊसही झालाय. सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस बरसलाय. मागील 2 दिवसांपासून तापमानात घट झाली आहे. हवामान विभागाकडून विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.